गुड्डी. येऊ आम्ही? हो शांता काकू. आई पण येते तुमच्या घरी चहा घ्यासाठी. चहा नाही गुड्डी, तुझ्या आईली मी मस्त नाश्ता बनवतो. पण तुझी आई शेजारून आली, लवकर पाठव बरं. आणि त्याच्यासोबत तू पण ये गुड्डी. माझ्या घरी पण घेऊन येतो तुझ्या आईला. हा, बबलीनं सांगितलं तुला तसं? हो काकू, आईचा आता 8 दिवस मुक्कामच आहे माझ्या घरी. आईच्या बाकीच्या मैत्रिणी घरी जातील, पण माझी आई राहील माझ्या घरी. राहिलीच नाही लग्नापासून. चल सुषमा. बबली, मजा आली हा? काय शांताबाई, मजा आली म्हणता? माझ्या घरी मी नसताना जेवण खावण केलं तुम्ही सगळे ना. मग आठवण नाही आली काय तुम्हाला? कोण काकू? तुम्ही बाहेर गावी नव्हते गेले अर्जंट कामासाठी? तुला काय सांगितलं मी बाहेर गावी गेले अर्जंट कामासाठी? कोण? कोणी माझ्या नातलं मेलं गेलं की काय? हे तर नाही सांगितलं ना गुड्डी? काय रे गुड्डी, कोण तू खोटं सांगितलं गुड्डी? नाही गुड्डी, हे तू चांगला नाही केलं गुड्डी. तुझे मम्मी पप्पा आले ना, तुझ्या आईच्या मैत्रिणी आल्या, पहिल्यांदा आल्या घर पाहायसाठी. पण तू त्या सासूले असं नव्हतं करायला लागत, बाहेर नव्हतं पाठवून द्या लागत. तू काय सांगितलं आम्हाला? अर्जंट काम आहे माझ्या सासूले म्हणून बाहेर गावी गेली. सविता, तू कुठे गेली होती? मी शांताबाई घरातच घुसघुस करून राहिली. बाहेर जातो घरात येतो, बाहेर जातो घरात येतो. तुमचं खाणं पिणं पाहिलं मी, तुमचं हसणं खिदळणी पाहिलं मी, सगळं पाहिलं शांताबाई मी खिडकीतून चोरून चोरून. तुला समजलं शांताबाई आता मै सून कशी आहे? तर तुला तर वाटते की सविताच बदमाश आहे. हा, आज समजलं तुले? नाही शांता काकू, तुम्हाला माहित नाही काहीच. पण गुड्डी, हे ते चुकीचं झालं. तुझ्या सासूले तू कुठे पाठवलं होतं? शांता काकू, माझी सासू एवढी नखरेल आहे ना, काय म्हणे माहित आहे? तुझ्या आईले पाहुणचार नको करू, काही बोलू नको. एवढे माझ्या सासून मुळे टाकले. शांता काकू, माहित नाही तुम्हाला माझी सासू कशी आहे? तर नाही गुड्डी ताई, हे तुम्ही चांगलं नाही केलं. झाली थंडी झाली, केली ना मी बदनामी केली ना. बरं झालं माझी मम्मी घरी नाही आहे, नाही तर काय म्हटलं असतं मम्मीनं. तुमच्या मैत्रिणीला माहित आहे तुमचे गुण कसे आहेत. तर सविता, आता भांडण करू नको, झालं केलं पार पडलं. सविता, बबली, तुझी सासू खूप चांगली आहे. बबली, माझी सासू कशी आहे तुझ्या सासूला विचारतो. सविता, जाऊ दे आता, काही नाराज होऊ नको. आता तिची आई काही गेली नाही की अजून 8 दिवस आहे तुझ्या घरी चांगली. तू आता एक काम करतो, त्या इमेली घेऊन तू माझ्या घरी येतो बस. नाही नाही शांताबाई, मै सुन चिन्ना तिच्या मायले घेऊन मी नाही आहे. मी तर बोलत बी नाही तिच्या संग. तिला अक्कल पाहिजे होती त्या सासूले बोला म्हणून. हा, ते शिकवते आणि हे शिकते. आई, रिकाम्या गोष्टी करू नका तुम्ही. आई चला बरं, चला काकू येतो आम्ही. ठीक आहे, चल सविता. मै सुनी वाट पाहून राहिली असेल. आणि आता तुला सांगतो, तमाशे करू नको गुड्डी सोबत, नाही तर मग असं झालं तसं झालं, मला पाठवून दिलं आणि मला असं केलं. सविता, 4 दिवस आपल्या घरी कोणी पाहुणा राहते ना, त्यानं आपलं नाव काढलं पाहिजे की नाही खरोखर हिची सासू खूप चांगली आहे. काही गरज नाही मला शांताबाई नाव काढायची. दाखवून दिलं माझ्या सुनीला नाव काय आहे तिचं. तर चल सविता, येतो मी. आता काय शांताबाई, पोट भरलं, हसणं खिदळणं झालं, सगळा एन्जॉय होऊन गेला. आता काय कशी थांबून तू जा ना आता जाय. कशी करतो सविता तू? कधी तर घर जेवली नाही मी, आज जेवली पहिल्यांदा. तू तर माझ्या घर किती वेळा जेवली असेल सविता. एक काम करजो, त्या इनी सोबत तूच येजो बाई, मी स्वयंपाक करीन पुरणाच्या पोळीचाच. मी त्या घर जेवली ना, तू माझ्या घरी जेवून घेजो, त्या बदला फिटून जाते मग. हा, मी नाही आली ना तरी माझ्यासाठी डब्बा देतो. ठीक आहे सविता, मला वाटलंच गुड्डीचं बरोबर आहे सगळं. समजलं? तोंडावर बोलतात ना लोक, तरी समजत नाही काय? असं सांगा, समजते पण उमजत नाही. तू गुड्डी माझ्यासोबत बोलूच नको. तू आता माझ्या पोराला बी बैल करून ठेवलं, पाहिलं मी. मायच्या समोर जेवायला बसली, माझ्या पोरानं तुम्हाला वाळणं केले. पाहिलं असा जवळ कोणता सासू सासऱ्याला वाळण करणार आहे? तुम्ही पाहिलं ना, बस झालं. आता तर वाळणच केले. आता उद्यापासून पाहिजे तुमच्या पोराला मी काय काय करायला लावतो. तर बस. आणि आता तमाशे करायचे नाही, विषय संपू द्या. माझ्या घरी माझी मम्मी आहे बरं,
8 दिवस राहणार आहे माझ्या घरी, लक्षात ठेवा तुम्ही. कुठून आणलं होते? माझं घर, माझं घर कुठून आणलं ते माझं घर? हे माझं घर आहे, लक्षात ठेव तू. आणि माझ्या घरांनी माझाच अधिकार चालेल, कोणाचा नाही चालणार, हे बी ऐकून घेतो. चालली मोठी माझ्या घरांनी हुकूम गाजवायले. चालली बी जात नाही. 8 दिवस कोणत्या गावा इथेच राहते, माझ्या डोक्यावर नाचायले. कोणाचा फोन होय? आता ड्युटीवरून आली. थांब, पहिले पाहतोच जेवण करायच्या पहिले. हॅलो, कोण? मनीषा? हा, बोल बोल मनीषा. काल तुला फोन करतो 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 आणि फोनच नाही केला. मनीषा, आज तर रिसेप्शन असेल शिवानी ताईचं. हाव सविता ताई, आज रिसेप्शन आहे. मला वाटलंच मनीषाचा फोन येईन म्हणून रिसेप्शन साठी. मनीषा, मस्त मी नवीन साडी काढून ठेवली आज रिसेप्शन मध्ये घालायसाठी. मनीषा, किती वाजता येऊ मग? नाही सविता ताई, काही येऊ नको तू, मी येत नाही रिसेप्शन साठी. मनीषा, तू तर भाऊजही बस, तू येत नाही? कोण येत नाही तू? नाही 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 सविता ताई, सविता ताई, संदीप माझ्यासोबत बोलून नाही राहिले सविता ताई. ते म्हणतात तूच कारणीभूत आहे म्हणतात लग्न करून द्यायले. मी म्हणतात शिवानीचं लग्नच नसतं केलं गोल्यासोबत. मनीषा, राहू नको तू, तू काही कारणीभूत नाही आज. ते दोघं पळून जो लग्न करून राहिले होते, माहिती आहे ना मला, सगळं माहित आहे. हा ना सविता ताई, आता मी काय करू सांग. मनीषा, तू काहीच करू नको, रडायचं अजिबात नाही तुले. वाटल्यास तू माझ्या घरी ये, परेशान झाली असेल तर. मनीषा, हे माणसं तसेच करतात, स्वतःला बदनामी देत नाहीत, दुसऱ्या बदनामी देतात ते. आणि तुला अजिबात टेन्शन घ्यायचं काम नाही मनीषा. ठीक आहे ठीक आहे सविता ताई, ठीक आहे. ठीक आहे नाही, मी येऊ काय तुझ्या घरी? नाही तर सांग मी येतो बोलायला त्या नवऱ्यासोबत. नाही नाही सविता ताई, आता तर येऊ नको. मी पाहतो पहिले, आज ड्युटीवरून आले की मी त्याच्यासोबत बोलणं करतो. कर मनीषा, आणि अजिबात तुला भ्यायचं काम नाही. ठीक आहे मग, आणि घाबरू नको काय, तुझी बहीण तुझ्या पाठीशी आहे. तू जसा साथ दिला मनीषा मला, तशी मी तुला साथ देईन. ठीक आहे सविता ताई, ठीक आहे. अहो माय बी लय हुशार आहे. सगळा कसूर स्वतःच्या बहिणीचा. माय बी त्याच्यात सामील होती आणि माझ्या बहिणीवर दोष देते काय? आई कुठे गेले? आई बबली आरामशीत आहे. हा बाई, तुम्ही या आरामात शांता काकू सोबत. शांताबाई, पाहिजे बबली घरी कामं राहिले म्हणून लवकर लवकर चालली गेली घरी. मै सून पाय. अन का शांताबाई, पाहिजे सविताची सून कशी आहे. तुला सांगतो सुषमा, तू बी चांगला असता त्या सुनीसोबत. हे सविता पाहिजे येऊन जाऊन मेरा भांडणावर असते येत राहते. असं असते सुषमा, ज्या घरांनी सासू चांगली असली ना तर सुनीला चांगला रास लागते. तूही सून पाय. माहित नाही तुला, हे महादेव भोले तिच्या नवऱ्याला सतारात देते. हे तर सून कुठे लावली पाहत नाही काय सुषमा, आपल्याला किती परेशान करून सोडते. पण पाय बरं शांताबाई, सगळ्यात मैत्रिणी सांगितलं गुड्डीनं, माझी सासू गावले गेली, नात्यात गेली माझ्या सासूच्या, काहीतरी झालं म्हणून. पण गुड्डीचंही चुकलं बाई, मला लय खराब वाटलं व शांताबाई. जाऊ दे सुषमा, तिच्या घरचं तिला माहित काय आता, आपण झिलप्या करून काहीच कामाचं नाही. चल तू जायच्या घरी, मी जातो माझ्या घरी. मैसूनही म्हणी ते बाय, माझ्या सुनीच्या फोनावर फोन येऊन राहिले सुषमा. चल बाई शांताबाई, मार जा मग माझ्या घरी चक्कर. ठीक आहे सुषमा, मारीन. शांताबाई थांब ना. सविता, आता काय म्हणता आम्हाला? थांब ना आता, माझ्या घरात कसे भांडण लावून दिले शांताबाई. ते मी कोणते भांडणं लावले व? सांग कोणते भांडणं लावले माय. खोटी बोलतो अजून. चल तू माझ्या घरी, चल चल.